Our next lesson is area. You know the area of square, area of rectangle, area of triangle. हे तुम्ही शिकले आहे. ठीक आहे. याच्याआधी तुम्ही शिकले आहे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स तुम्ही बघितले आहे. आता आपल्याला त्या क्वाड्रिलॅटरलचे जे टाइप्स आहेत त्यांचा एरिया बघायचा आहे. म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे. आता क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स आहेत त्यांचा एरिया तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा रिपीट करताय. एरिया ऑफ अ स्क्वेअर इक्वल्स टू साइड स्क्वेअर, एरिया ऑफ अ रेक्टँगल इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ, एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. क्वाड्रिलॅटरलचा फर्स्ट टाईप आहे एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरलचा फर्स्ट टाईप आहे पॅरलेलोग्राम आणि आपल्याला एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम बघायचा आहे. ठीक आहे. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इक्वल्स टू बेस इंटू हाईट. लर्न करून ठेवायचं आहे तुम्हाला फॉर्म्युला. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल्स टू बेस इंटू हाईट. यावरचं एक एक्झाम्पल बघून घेऊया. इफ बेस ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 8 सेंटीमीटर अँड हाईट इज 5 सेंटीमीटर देन फाइंड इट्स एरिया. तुम्हाला बेस दिला आहे आणि हाईट दिली आहे. फाइंड आउट करायचा आहे एरिया. फॉर्म्युला लावायचा. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इक्वल्स टू बेस इंटू हाईट equals to 8 into 5, 8 5s are 40. Therefore, area of the parallelogram is 40 square centimeter. ओके. याच टाईपने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे प्रॅक्टिस सेट 15.1मधले. कशाच्या बेसवर आहे? एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. ठीक आहे. नेक्स्ट टाईप बघायचं आहे आपल्याला रोम्बस. नेक्स्ट टाईप इज अ रोम्बस आणि एरिया ऑफ अ रोम्बस बघायचं आहे. ठीक आहे. एरिया ऑफ अ रोम्बस इक्वल्स टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. तुम्हाला रोम्बस माहीत आहे आणि रोम्बसला 2 डायगोनल्स असतात. फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय करायचं आहे? एरिया ऑफ अ रोम्बस इक्वल्स टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. जे 2 डायगोनल्स आहेत 2 डायगोनल्सची काय घ्यायची आपल्याला? लेंथ मल्टिप्लाय बाय 1/2. फॉर्म्युला लर्न करून ठेवायचा आहे. एरिया ऑफ अ रोम्बस इक्वल्स टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. यावरचं एक एक्झाम्पल बघून घेऊ. लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 11.2 सेंटीमीटर अँड 7.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड द एरिया ऑफ रोम्बस. तुम्हाला डायगोनल्सची लेंथ दिली आहे. रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत त्या डायगोनल्सची लेंथ दिली आहे 11.2 अँड 7.5. तुम्हाला फक्त डायगोनल्सची लेंथ आवश्यक आहे एरिया काढायसाठी. ठीक आहे. So, area of a rhombus equals to half into product of length of the diagonals. Half into diagonals ची लेंथ आहे 11.2 इंटू 7.5. डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाही म्हणजे काय घेतलं त्यांनी 1. आता आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे 1 इंटू 11.2 इंटू 7.5 अपॉन 2 इंटू 1 इंटू 1. कॅल्क्युलेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करा त्यानंतर डिव्हिजन करा. तुमचा आन्सर येते 42 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. याच टाईपने तुम्हाला एरिया ऑफ अ रोम्बस फाइंड आउट करता येते. फॉर्म्युला फक्त लर्न करायचा आहे तुम्हाला. फॉर्म्युला एरिया ऑफ अ रोम्बस इक्वल्स टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. फॉर्म्युला लर्न असेल तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल सॉल्व करता येते. ओके. नेक्स्ट टाईप इज ट्रॅपेझियम. वी विल सी द एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. आता ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला आहे एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इक्वल्स टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इक्वल्स टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड. ट्रॅपेझियमला 2 पॅरलल साइड असतात. अप्पर साइड अँड लोअर साइड. या 2 पॅरलल साइड्स आहे. त्या पॅरलल साइड्सची काय घ्यायची तुम्हाला? सम घ्यायची आहे आणि मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे. एक्झाम्पल बघून घ्यायचं आहे. इन अ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम दिलं आहे तुम्हाला साईडला.
इफ डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड इज 6 सेंटीमीटर. पॅरलल साईड्स कोणत्या आहे? पॅरलल साईड दिला आहे एक 7 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर जी लेंथ आहे त्या पॅरलल साईड्स आहे. ठीक आहे. आणि त्यांनी दिला आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड, म्हणजे 2 पॅरलल साईडमधलं डिस्टन्स म्हणजे ही झाली तुमची हाईट. ओके. डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड्स इज 6 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द पॅरलल साईड्स आर 7 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. देन फाइंड द एरिया ऑफ द ट्रॅपेझियम. हाईट समजली आहे तुम्हाला? हाईट दिली आहे तुम्हाला आणि पॅरलल साईड्सची लेंथ दिली आहे. सरळ लावायचं आहे तुम्हाला फॉर्म्युला. एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इक्वल्स टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड्स इंटू हाईट. ठीक आहे. इक्वल्स टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड म्हणजे 7 + 8 इंटू हाईट म्हणजे इंटू 6. ठीक आहे. ब्रॅकेट सॉल्व करायचं आधी. हाफ इंटू 7 + 8 15 इंटू 6 मल्टिप्लाय करा आणि 2ने त्याला डिवाईड करायचा. आन्सर येते 45 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला तुमचा एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम. थर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियमच्या बेसवर प्रॅक्टिस सेट 15.3 आहे. सॉल्व करून घ्यायची आहे. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम हा फॉर्म्युला लावायचा आणि सॉल्व करायचे. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल. तर एरिया ऑफ अ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट हा एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला बेस आणि हाईट दिलेली असेल तेव्हा तुम्ही एरिया ऑफ अ ट्रायंगल फाइंड आउट करू शकता. पण तुम्हाला बेस नाही दिला आहे, तुम्हाला हाईट नाही दिली, तुम्हाला 3 साईड ट्रायंगलला 3 साईड्स असतात. तर 3 साईड्स दिलेल्या आहे तुम्हाला, तेव्हा तुम्हाला दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. तिथे हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला चालणार नाही, कारण की हाईट तुम्हाला दिलेली राहणार नाही. हाईट दिलेली नसेल तर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट नाही करता येत. ठीक आहे. तुम्हाला साईड्स दिलेल्या असेल, 3 साईड्स जेव्हा दिलेल्या असेल तेव्हा तुम्हाला हेरॉन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? हेरॉन्स फॉर्म्युला. बघा हेरॉन्स फॉर्म्युला. एरिया ऑफ अ ट्रायंगल म्हणजे हेरॉन्स फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू स्क्वेअर रूट एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. एस मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए इंटू सेकंड ब्रॅकेट एस मायनस बी इंटू थर्ड ब्रॅकेट एस मायनस सी. आणि एस काय? हा एस म्हणजे सेमी पेरिमीटर. ठीक आहे. एस सेमी पेरिमीटर आणि एसची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर एस इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. ए प्लस बी प्लस सी मीन्स या ट्रायंगलच्या 3 साईड्स आहे. 3 साईड आहेत, त्या 3 साईड्सला ए बी सी हे नाव दिलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघू. यावरचं एक्झाम्पल बघितलं की कळतं. इफ द साईड्स ऑफ अ ट्रायंगल आर 17 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर अँड 26 सेंटीमीटर. ट्रायंगलच्या 3 साईड्स तुम्हाला दिल्या आहे 17, 25 अँड 26 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हेरॉन्स फॉर्म्युला इथे यूज करणार आहे आपण. ठीक आहे. आता 3 साईड्स दिल्या आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ए दिलेला आहे 17, बी दिलेला आहे 25 अँड सी इक्वल्स टू 26. ओके. ए बी सी तुम्हाला माहीत आहे. ए बी सी तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? आधी एस मीन्स सेमी पेरिमीटर तुम्हाला फाइंड आउट करायचं. एस इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. त्याच्या व्हॅल्यू पुटअप करायची आहे. 17 प्लस 25 प्लस 26 अपॉन 2 इक्वल्स टू 68 अपॉन 2. 2ने जर डिवाईड केलं तर एस इक्वल्स टू 34. तुम्हाला एसची व्हॅल्यू मिळाली आहे 34. ही व्हॅल्यू तुम्हाला हेरॉन्स फॉर्म्युलामध्ये टाकायची आहे. एस स्क्वेअर रूट एस इंटू इन ब्रॅकेट एस मायनस ए सेकंड ब्रॅकेट एस मायनस बी इंटू थर्ड ब्रॅकेट एस मायनस सी. यात ही व्हॅल्यू एसची व्हॅल्यू तुम्हाला एसची आणि ए बी सीची व्हॅल्यू पुटअप करायची. ठीक आहे. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू स्क्वेअर रूट एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी इक्वल्स टू स्क्वेअर रूट एसची व्हॅल्यू आहे 34, ब्रॅकेट एसची व्हॅल्यू 34, एची व्हॅल्यू 17, मध्ये काय आहे? मायनस. सेकंड ब्रॅकेट 34 मायनस 25, थर्ड 34 मायनस 26. ओके. इक्वल्स टू स्क्वेअर रूट 34. सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन काय आलं आहे?
17 इंटू 9 इंटू 8. दोन ब्रॅकेटच्यामध्ये कोणतं साईन नाही आहे, म्हणजे कशात साईन असते, मल्टिप्लिकेशनचं. इक्वल्स टू, आता मी अंडरलाईन केली आहे 34ला. 34ला अंडरलाईन केली आहे म्हणजे मी 34चे फॅक्टर्स घेतले आहे. तुम्हाला असे फॅक्टर्स घ्यायचे आहे की त्याची पेअर यायला पाहिजे. आता 17चे फॅक्टर्स पडत नाही, पण 34चे फॅक्टर्स 17 इंटू 2 येते, म्हणजे 17 आणि 17ची काय बनते, पेअर बनते. म्हणून 34चे फॅक्टर्स मी लिहिले 17 इंटू 2. ठीक आहे, इंटू 17 ॲज इट इज. 9चे फॅक्टर्स 3 इंटू 3, 3 3 9. 9चे फॅक्टर्स घेतले मी 3 इंटू 3. अँड इंटू 8चे फॅक्टर्स घेतले 2 इंटू 2 इंटू 2. ठीक आहे, तुम्ही इथे 3 2 आले आहे, पण सुरुवातीला आपण 17 2 घेतला आहे, तो 2 इथे साईडला घेऊन घ्यायचा आहे, म्हणजे 2ची सुद्धा काय बनणार इथे, पेअर्स. इक्वल्स टू काय घेतलं आहे मी, पेअर्स जवळ आणले आहे. 17 इंटू 17 इंटू 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ठीक आहे, आता 17 इंटू 17 म्हणजे 17 स्क्वेअर, 3 इंटू 3 म्हणजे 3 स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये त्यांना लिहून घ्यायचे. इक्वल्स टू स्क्वेअर रूट 17 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर. आता 17 स्क्वेअर सगळ्या नंबर्सचे स्क्वेअर आहे आणि ते कशामध्ये आहे, स्क्वेअर रूटमध्ये आहे, म्हणजे तुमचा स्क्वेअर रूट निघून जाणार आणि स्क्वेअर निघून जाणार. का राहणार आहे, 17 इंटू 3 इंटू 2 इंटू 2. मल्टिप्लाय करायचं आहे, आन्सर येते 204 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला तुमचा एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू 204 स्क्वेअर सेंटीमीटर. हेरॉन्सचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे तुम्हाला जेव्हा ट्रायंगलच्या 3 साईड्स दिलेल्या असेल तेव्हा. अदरवाईज तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट हा यूज करायचा. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 15.4 सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आवर नेक्स्ट टॉपिक इज एरिया ऑफ फिगर्स हॅविंग इरेग्युलर शेप. अशा शेपचा आपल्याला एरिया काढायचा आहे की ज्या शेपचा फॉर्म्युला किंवा ज्या शेपचा एरिया काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल, पॅरलेलोग्राम, ट्रॅपेझियम याचा एरिया तुम्हाला आता फाइंड आउट करता येते. आता आपल्याला इरेग्युलर शेप जो दिला आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. बघा जे बाजूला फिगर दिसते आहे ती पॉलिगॉन आहे, म्हणजे ॲडजस्टंट फिगर इज अ पॉलिगॉन ABCD. त्याला नाव दिलं आहे ABCDE. ऑल गिवन मेजर्स आर इन मीटर. सगळे मेजरमेंट दिले ते कशात आहे, मीटरमध्ये. फाइंड द एरिया ऑफ द गिवन फिगर, म्हणजे त्या पॉलिगॉनचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर एरिया ऑफ पॉलिगॉन हा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, पण त्यांनी काय केलं आहे, त्या पॉलिगॉनला डिव्हाइड केलं आहे. त्या पॉलिगॉनला डिव्हाइड केलं आहे म्हणजे ABCDE याला डिव्हाइड केलं आहे ट्रायंगल ABQ, ट्रायंगल ERD, ट्रायंगल BCD, त्यानंतर आहे क्वाड्रिलॅटरल AQRE. ठीक आहे, या टाईपमध्ये त्याला डिव्हाइड केलं आहे. आपल्याला ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला माहीत आहे, ट्रायंगलचा फॉर्म्युला माहीत आहे, जो फॉर्म्युला तिथे लागते तो फॉर्म्युला आपण लावणार आहे. बघा प्रूफ बघायचं आपल्याला. ट्रायंगल AQB, ट्रायंगल ERD आर राईट अँगल ट्रायंगल. 2 ट्रायंगल्स कसे आहे, राईट अँगल्स आहे. आणि क्वाड्रिलॅटरल AQRE इज अ ट्रॅपेझियम. तो क्वाड्रिलॅटरल जो दिला आहे AQRE हा कोणता टाईप आहे, ट्रॅपेझियम आहे. बेस अँड हाईट ऑफ ट्रायंगल BCD, ट्रायंगल BCD म्हणजे खालचं ट्रायंगल इज गिवन. नाव लेट अस फाइंड द एरिया ऑफ ईच फिगर. आता इरेग्युलर शेपचा आपल्याला एरिया काढायचा आहे, म्हणजे त्या शेपमध्ये जेवढे ट्रायंगल आहे, ट्रॅपेझियम आहे, म्हणजे प्रत्येक पार्टचा आपल्याला आधी एरिया काढायचा आहे. प्रत्येक पार्टचा आपण एरिया काढला आणि त्याची ॲडिशन केली की आपल्याला इरेग्युलर शेपचा एरिया मिळतो. ओके, फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल AQB याचा फॉर्म्युला काढायचा आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लावायचा हाफ इंटू बेस इंटू हाईट. फॉर्म्युला लावला की एरिया मिळतो आपल्याला 65 स्क्वेअर मीटर, म्हणजे 1 ट्रायंगलचा आपण एरिया फाइंड आउट केला. सेकंड ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ERD इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट इक्वल्स टू 136 स्क्वेअर मीटर. सेकंड ट्रायंगलचा एरिया मिळाला. थर्ड क्वाड्रिलॅटरलचा एरिया, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AQRE. तर क्वाड्रिलॅटरल काय आहे, ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम इक्वल्स टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ
पॅरलल साईड्स इंटू हाईट. हा ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला लावायचा आहे. तिथे तुम्हाला एरिया मिळेल 405 स्क्वेअर मीटर. 2 ट्रायंगलचा एरिया काढला, 1 ट्रॅपेझियमचा एरिया काढला. आता खालचा एक ट्रायंगल राहिला, ट्रायंगल BCD. याचा एक फॉर्म्युला काढला की पूर्ण शेपचा तुम्ही फॉर्म्युला काढला आहे. नेक्स्ट त्याने दिल्या लेंथ BD इक्वल्स टू लेंथ BP. BDची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ BP प्लस PD, म्हणजे दोघांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. BP प्लस PD इक्वल्स टू BD. ठीक आहे. BPची लेंथ दिली आहे 10 प्लस 12. PDची लेंथ आहे 15 प्लस 16. सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला BDची लेंथ मिळेल. ठीक आहे. त्यांनी काढून दाखवली आहे. लेंथ BD इक्वल्स टू लेंथ BP प्लस लेंथ PD इक्वल्स टू 10 प्लस 12 प्लस 15 प्लस 16 इक्वल्स टू 53 मीटर. म्हणजे BDची लेंथ मिळाली तुम्हाला 53 मीटर. ठीक आहे. बेस तुम्हाला माहीत आहे, हाईट दिलेली आहे 10 मीटर. बेस माहीत आहे, हाईट माहीत आहे, तुम्हाला एरिया इथे फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया निघाला 265 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. 3 ट्रायंगल्स अँड 1 क्वाड्रिलॅटरल. पूर्ण शेपचा आपण तिथे एरिया काढला आहे. शेपमध्ये जेवढे डिवाईड केले होते तेवढ्या डिवाईड पार्टचा आपण एरिया फाइंड आउट केला. आता त्या सगळ्या एरियाची आपल्याला काय करायचं, सगळ्या पार्टची आपण ॲडिशन करून घेऊया. ठीक आहे. देअरफॉर एरिया ऑफ पॉलिगॉन ABCDE इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल AQB प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AQRE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ERD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCD equals to 65 plus 405 plus 136 plus 265 equals to 871 स्क्वेअर मीटर. म्हणजे इरेग्युलर शेपचा जो एरिया आपण फाइंड आउट केला आहे तो आला आहे 871 स्क्वेअर मीटर. ओके. याच टाईपने तुम्हाला अदर एक्झाम्पल सॉल्व करायचे. तिथे ट्रायंगल दिला आहे, तिथे त्यांनी डिवाईड केले असेल, ट्रायंगल दिले असेल, क्वाड्रिलॅटरल दिले असेल. टाईप बघायचा, क्वाड्रिलॅटरलचा कोणता टाईप आहे तो बघायचा, फॉर्म्युला लावायचा, पूर्ण पार्टचा एरिया काढायचा आणि सगळ्या पार्ट ज्या पार्टचा एरिया काढला आहे त्या पार्टची ॲडिशन करून तुम्हाला त्या इरेग्युलर शेपचा एरिया मिळेल. ओके. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 15.5 होमवर्क आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे एरिया ऑफ अ सर्कल. तर सर्कलचा एरिया ऑफ अ सर्कल पाय आर स्क्वेअर. तुम्हाला माहीत आहे circumference of a circle 2 into pi into r means 2 pi r and area of a circle equals to pi r square. ठीक आहे. एरिया ऑफ अ सर्कल, सर्कलचा एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला लावायचा पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू असते 22/7 और 3.14. ही पायची व्हॅल्यू नेहमीसाठी आहे, फिक्स आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, इफ रेडियस ऑफ अ सर्कल इज 21 सेंटीमीटर देन फाइंड इट्स एरिया. सर्कलचा रेडियस दिला आहे 21 सेंटीमीटर, तर एरिया फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला लावायचा आहे एरिया ऑफ अ सर्कल इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर 21 स्क्वेअर इक्वल्स टू 22/7 इंटू 21 स्क्वेअर मीन्स अपॉनमध्ये काहीच नाही, म्हणजे काय घेतलं त्यांनी 1. 21/1 इंटू 21/1. मल्टिप्लिकेशन केलं सगळ्याचं, न्यूमरेटरचं न्यूमरेटरसोबत मल्टिप्लाय करायचा. डिनॉमिनेटरमध्ये 7 राहते, 7ने डिवाईड करायचा. तुम्हाला एरिया मिळतो 1386 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला एरिया ऑफ अ सर्कल. याच प्रकारे तुम्हाला अदर्स एक्झाम्पल सॉल्व करायचे. सर्कम्फरन्स विचारला असेल तर फॉर्म्युला लावायचा 2 पाय आर आणि एरिया विचारला असेल तर फॉर्म्युला लावायचा पाय आर स्क्वेअर. ओके. प्रॅक्टिस सेट 15.6 सॉल्व करून घ्यायचं. ओके. हिअर द लेसन इज ओव्हर.